नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आपले गणपती बाप्पाचे ब्लॉग्स जे आहे ते परत चालू होणारच आहे। बिकॉज आज आहे मित्रांनो 26 जानेवारी 2025 आणि जवळपास 5 दिवसांनी म्हणजे 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या गणपती बाप्पाची जयंती आहे, ज्याला आपण म्हणतो गणेश जयंती। आणि या गणेश जयंतीच्या निमित्ताने म्हणजे माघी महिन्यामध्ये सुद्धा गणपती बाप्पाची स्थापना केली जाते। तर मित्रांनो, आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत कुर्ल्यातील बरेच गणपती बाप्पाचे आगमन सोहळा, जे की माघी गणेशोत्सवमध्ये साजरा केला जातो। तर सध्या आता आपण पहिला गणपती जो आपण बघणार आहोत तो आहे आपला कुर्ल्याचा कृपाळू। सध्या मित्रांनो, आता मी आहे सफेद पूल जरीमरी या परिसरामध्ये आणि आपला पहिला गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, जो म्हणजे आहे आपल्या कुर्ल्याच्या कृपाळूचं। तर आता आपण थोडेसे शॉर्ट्स बघणार आहोत, नंतर आपण चालत टुवर्ड्स सुंदरबागचा महाराजा, सुंदरबागचा चिंतामणी आणि नंतर मुंबई 70चा राजा आणि अजून एक सुद्धा गणपती आहे नवपाड्यामधील, तो सुद्धा आपण कव्हर करणार आहोत। सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, हा व्हिडिओ मित्रांनो लास्टपर्यंत नक्की बघा। आणि याच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर आपल्या व्हिडिओला जास्त शेअर, लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, आपल्यासोबत आता मंडळाचा अध्यक्ष आहे आपल्या, ज्याचं नाव आहे प्रणव। तर प्रणव, काय सांगशील आपल्या या मंडळाबद्दल? किती वर्ष झाली आपल्या मंडळाला आणि आपल्या गणपतीबद्दल काय सांगशील? आपल्या मंडळाला 6 वर्ष झाले। आपल्या मंडळाचं नाव आहे अखिल जरीमरी माघी गणेशोत्सव मंडळ, पण आपण ओळख म्हणून कुर्ल्याचा कृपाळू हे नाव ठेवलेलं आहे। आणि आपण 6 वर्ष झाले हा उत्सव करतोय। जरीमरीत हा माघी गणेशोत्सव होत नव्हता, म्हणून हा गणेशोत्सव चालू केला आहे आपण। आणि आमचा हर वर्षी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो, गणपतीमध्ये काहीतरी युनिक दाखवण्याचा। आणि मित्रांनो, आता प्रणवनी तर आपलं त्याचे शब्द जे होते ते मांडलेत। बाय द वे, माझ्यासोबत आता आहे कुर्ल्यातील देवी गणपतीचा पेज ॲडमिन म्हणजे लीलाधर चौगुले, जे ह्या मंडळातलेच आहेत आणि तुम्ही बघू शकतात साहेब ऑन ड्युटी आहेत फोटोग्राफी करण्यामध्ये। तर लीलाधर, मला काय सांगशील की मागील मी 3 वर्षापासून आपल्या मंडळात येतोय। आपल्या मंडळात जाण्याचा जो मार्ग आहे तो खूप छोट्या छोट्या गल्ल्यांमधून आहे, बट ह्या वर्षी आपण गणपती बाप्पाची हाईट सुद्धा वाढवली, राईट? तर कशा प्रकारे तुम्ही काय प्लॅनिंग केली की एवढा मोठा गणपती कशा प्रकारे तुम्ही आतमध्ये नेणार आहे? नमस्कार, मी लीलाधर अंकुश चौगुले, कुर्ल्यातील देवी गणपती पेज ॲडमिन आणि मी कुर्ल्यातील कुर्ल्याचा कृपाळू अखिल जरीमरी माघी गणेशोत्सव मंडळ या मंडळाचा मी सभासद आहे। ही मूर्ती यावेळी मल्हारूपी ठरलेली आहे आणि ही मूर्ती तसा रूप गेलं ते 10 फूट आहे, पण ती जी प्रभाव आहे आणि ज्या पाठचा जो बॅकग्राऊंड आहे तो आम्ही फोल्ड करतो आणि बाकीची मूर्ती फक्त गणपती जो आहे तो गणपती व्यवस्थित आम्ही मंडळापर्यंत पोचवतो। त्याचाच हा कॉन्सेप्ट आहे आणि ही मल्हारूपी यावेळी देवी गणपती बनवलेला आहे। तर इनडायरेक्टली लीलाधरला म्हणायचं की आपण जो कन्सेप्ट नेहमी प्लॅन करत असतो की गणपतीसोबतचं जे एक्स्ट्रा मटेरियल असतं प्रभावळ वगैरे, हे आपण अशा प्रकारे बनवलं जातं की फोल्डेबल करून आतमध्ये नेण्यात येईल। तर ह्याच्यासाठी मित्रांनो, मूर्तिकाराला सुद्धा सलाम। मूर्तिकाराचं नाव काय आपलं? मूर्तिकार श्री सिद्धिविनायक आर्ट्स, बोरिवली, किरण जाधव आणि कुमार निखिल जाधव। तर दरवर्षी आपण बघत असतो काही ना काहीतरी कन्सेप्टमध्ये गणपती आणायचा प्रयत्न करतात हे मंडळ, की गणपती वेगळा होऊन आतमध्ये नेतात आणि खालचा जो कन्सेप्ट आहे तोही ते 2 डिफरन्शिएट पार्टमध्ये आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात। तर मूर्तिकार एक बॅलन्सिंग ग्रुपमध्ये खूप छान काम करतोय आणि तुम्ही दोघांनी आणि या मंडळाने वेळ दिल्याबद्दल आपल्या PPL ब्लॉग्स या चॅनलला खूप सारे धन्यवाद। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, कुर्ल्याच्या कृपाळूचा। तर मित्रांनो, कुर्ल्याच्या कृपाळूच्या आगमनानंतर आता आपण आलोय सुंदरबागमध्ये। सुंदरबागमध्ये 2 गणपती बाप्पाचे आगमन आहे। पहिलं म्हणजे सुंदरबागचा महाराजा आणि सुंदरबागचा चिंतामणी, हे दोन्ही गणपती तुम्ही बघू शकता आतमध्ये गेलेले आहेत सुंदरबागमध्ये। तर आता आपण पण चाललो आणि आगमनामध्ये सहभागी होणार आहोत।
आणि मित्रांनो तुम्ही बघत आहात सुंदरबागचा चिंतामणीचा हा गणपती बाप्पा मागे आणि जस्ट आता पेपर ब्लास्ट झालेला आहे आणि आपण पोहोचलोय आगमनामध्ये। बघा गणपती बाप्पा मोरया, वाव। तर मित्रांनो तुम्ही बघत आहात हे आपल्या सुंदरबागच्या चिंतामणीचं मंडळ आहे आणि इथून असा गणपती बाप्पा येणार आहे आणि तुम्ही बघू शकतात एक्झॅक्टली ही जी जागा आहे ही इकडे आपला गणपती बाप्पा बसणार आहे। आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतोच ही सुंदरबागच्या चिंतामणीचं मंडप आणि ह्या जागेवरती गणपती बाप्पा होणार आहे, बसणार आहेत म्हणजे स्थापना। आणि हे छोटंसं ग्राउंड आहे चिंतामणीचं आणि दॅट्स व्हॉट आय कॅन से। आता पूर्ण बंद आहे, थोड्याच वेळात गणपती बाप्पाच्या इकडे आगमन होईल आणि तुम्हाला बघायला भेटेलच। ग्राउंड भरतोय काय बोलतो? काय बोलतो म्हणजे आगमन इकडे आल्यावरती राईट। तर येस आता आपण बघितलं चिंतामणी आगमन चालूच आहे आणि आता पण आपण मित्रांनो पुढे चाललो आहोत जे आपल्या सुंदरबागच्या महाराजाचा आगमन सोहळा बघायला। सो कम ऑन लेट्स गो। आणि मित्रांनो तुम्ही बघत आहात आपला हा सुंदरबागचा महाराजा जवळपास आपल्या मंडपाजवळ पोहोचलेला आहे आणि इकडे बघू शकतात केवढी गर्दी झालेली आहे। पुढे जाऊन आपण गणपती बाप्पाला बघूया आता। तर मित्रांनो सुंदरबागेतील गणपती बघून झाल्यानंतर आता आपण आलो आहोत नवपाड्यामध्ये आणि नवपाड्याचं विघ्नहर्ता आपण बघणार आहोत आणि माझ्या समोरच गणपती बाप्पा आणि आपण जस्ट मागे आहोत। तर आपण आता पुढे जाणार आहोत आगमन सोहळ्यामध्ये। तुम्ही बघू शकतात खूप जोरात ढोल ताशा बँजो वाजते बाय द वे। नवपाड्याचा विघ्नहर्ता मित्रांनो आता तुम्ही जो गणपती बाप्पा बघितला होता आपल्या नवपाड्याचा विघ्नहर्ता आणि हे करून आता आपण चाललो आहेत मुंबई 70च्या राजाच्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला।
आता इथून कुठून तरी मला वाटतं शॉर्टकट रस्ता आहे आणि वी आर गोइंग टू फॉलो द सेम रूट आणि तिथून गणपती ऑलमोस्ट निघालाय. सो लेट्स गो. तर मित्रांनो, व्लॉग मधील आपण शेवटचा गणपती आज आपण कव्हर करणार आहोत आणि तो आहे आपला मुंबई 70चा राजा. आणि सध्या आता आपण आहोत हलावपूलमध्ये. आणि मित्रांनो, गणपती बाप्पा जे आहेत ऑलमोस्ट माझ्या समोर आहे आणि आपल्या मंडळाजवळ पोहोचलेले आहेत. तर आता आपण जाणार आहोत आगमनामध्ये. तुम्ही बघू शकता हा जो आहे हा मेन गेट आहे. आणि येस, हा मोठा गणपती आपल्या व्लॉगमध्ये आहे, म्हणजे सर्व गणपतींपैकी हा सर्वात मोठा गणपती आपल्या व्लॉगमध्ये. तर लेट्स गो. ह्या गणपतीला मंडळामध्ये मी नेहमी येत असतो, आपला मुंबई 70चा राजा. आणि आय थिंक माघीमध्ये कुर्ल्यामधील हा सर्वात मोठा गणपती असू शकतो. येस, हो, कारण माघीमध्ये जवळपास कमी गणपती बसतात, राईट. तसा हा मोठा गणपती. गणपती बाप्पा